एक एक सावलीत पुन्हा सारखं सारं लख्ख आठवतंय. आता तुला सगळं जुनं आठवेल की नाही कोणास ठाऊक. आता तुला सगळं जुनं आठवेल की नाही कोणास ठाऊक. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीची शिकवण त्यांना आपल्या या पूर्वीच्या सरळ साध्या आणि बाळबोध घरातूनच मिळाली. त्या काळात या अबोल वृक्षानं त्यांना मित्रापेक्षा देखील जास्त साथ केली. परिस्थिती त्यांची अनेक प्रकारे परीक्षा पाहत होती. शंकररावजी न डगमगता येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जात होते. त्यांच्याशी झुंज देत होते. आधीच्या सुदृढ शरीराला तालमीची साथ बालपणापासून मिळाली. तालमीचं प्रेम त्यांचं अजूनही तसंच आहे. या सुदृढ शरीर, सुदृढ मन आणि खेळाडू वृत्तीमुळे शंकररावजींना पुढच्या आयुष्यात यश मिळवणं सोपं गेलं. ग्रामपंचायतीचं सरपंच पद मिळताच ते जनसेवेच्या कामाला लागले. 1952 पासून आजतागायत ते विधानसभेचे सभासद आहेत. जो स्वतःचं साह्य करतो त्यालाच परमेश्वराचं साह्य मिळत असतं. शंकररावजींनी आपल्या पडीक जमिनीतून आधुनिक पद्धतीने शेती करून पीक काढायला सुरुवात केली. त्यांनी अनेक प्रयोग करून पाहिले. मग काळी आई अशी प्रसन्न झाली की आता हा सारा परिसरच जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सोनं उगवून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. आधी केलं मग सांगितलं या न्यायाप्रमाणे आता शंकररावजींच्या शब्दाला किंमत आली. त्यांच्या अनुभवाचं अनुकरण होऊ लागलं. लोक प्रत्येक गोष्टीत त्यांचा सल्ला घेऊ लागले. अकलूजला शाळा नसल्याने मुलांना माळीनगरची 4-5 मैलाची रोज फेरी करावी लागली. म्हणून त्यांनी अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. या संस्थेची आज 10 हायस्कूल, 5 वसतिगृह, एक आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज आणि एक टेक्निकल हायस्कूल ही आहे. हे झालं खरं, पण शेतकऱ्यांची दशा सुधारावी कशी हा ध्यास आता शंकररावजींनी घेतला. त्यासाठी सहकाराचं लोन अकलूज पर्यंत नेऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या लाभाच्या अनेक योजना राबवल्या. शेतकऱ्यांच्या मालाला वाजवी भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आता माळशिरस तालुका खरेदी विक्री संघ आणि मार्केट कमिटी यशस्वीरित्या काम करीत आहे. हे अकलूज येथील राजहंस कुक्कुट पालन केंद्र. सहकारी तत्वावर आधारित हे केंद्र साऱ्या महाराष्ट्रात नफ्यात चालणाऱ्या केंद्रांपैकी एक असून लोकांना त्याचा चांगलाच फायदा होत आहे. शंकररावजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमॅन असून शेतकऱ्यांना बँकेचा जास्तीत जास्त फायदा घेता यावा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांच्या चेअरमॅनशिप खाली कार्यरत असलेली ही सोलापूर जिल्हा मध्यवर्ती भूविकास बँक लिमिटेड या दोन्ही बँकांचं नेतृत्व शंकररावजीकडे असल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास आणि त्यांचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं फार मदत झाली. अशा प्रकारे सेवा सहकारी सोसायट्या, हाऊसिंग सोसायट्या, लेबर सोसायट्या इत्यादी सहकारी तत्वावर आधारित सोसायट्यांची स्थापना करून शंकररावजींनी सहकाराचं लोन अत्यंत मागासलेल्या खेड्यापर्यंत देखील नेऊन पोहोचवलं आणि सहकाराद्वारे शेतकऱ्यांना सर्व प्रकारचा लाभ मिळवून दिला. सहकारी तत्वावर उभारला गेलेला, शेतकऱ्यांची भागीदारी असलेला आणि शेतकऱ्यांचं आशा आणि स्फूर्ती